आणि यानंतर एक मोठी अपडेट हाती येते। पुण्याहून हैदराबादला निघालेल्या दीपक काटे नावाच्या प्रवाशाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसे आढळून आले आहेत। पुणे एअरपोर्टवरील सुरक्षा यंत्रणेकडून दीपक काटेला अटक करण्यात आली। दीपक काटेला पुणे विमानतळ पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या हवाली करण्यात आले। दीपक काटे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा असून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचा संस्थापक आहे। सोशल मीडियावर त्यांचे अनेक भाजप नेत्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधले फोटो दिसून येत असल्याने त्याच्याबद्दल आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत। अपडेट जाणून घ्यात मंदार गुंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, काय नेमकं हे प्रकरण आहे? सगळं दीपकवर कारवाई करण्यात आल्याचं समजतंय, काय अपडेट मिळतात याचे? दीपक काटे हा पुण्याहून हैदराबादला जाण्यासाठी पुणे एअरपोर्टवरती आला आणि एअरपोर्टवरती सामानाचं जे चेकिंग होतं मेटल डिटेक्टरच्या साह्याने, त्या चेकिंगच्या दरम्यानच्या तपासणीच्या दरम्यान त्याच्या बॅगमध्ये काही असं अवैध आहे असं तिथल्या सुरक्षा यंत्रणेला आढळलं आणि जेव्हा बॅग उघडून बघितली असता आतमध्ये एक पिस्तूल, 2 मॅगझीन आणि 28 जिवंत काडतुसे आढळून आली, ज्यांची वाहतूक करणं हे गुन्हा आहे। त्यानंतर या दीपक काटेला अटक करण्यात आली आणि पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या हवाली करण्यात आलं। त्यानंतर या दीपक काटेची जेव्हा माहिती घेतली असता तो भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेशचा सचिव असल्याचं आणि अनेक नेत्यांसोबत त्याचे फोटो भारतीय जनता पक्षाचे असल्याचं समोर येत आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।